श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात जो आमच्या ताब्यात आहे त्याला कोणी ताब्यात घेऊ शकत नाही. हे वाक्य नीट वाचा. प्रत्येक स्वामी सेवेकरी भक्त साधक यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे या वाक्याचे. आपण अर्थ बघितले तर ते पुढील प्रमाणे आहे आणि या अर्थामधून प्रत्येकाने खूप काही शिकले पाहिजे तरच स्वामी कळतील. 1. जर आपण स्वामींना आपले सर्वस्व म्हणजे माता पिता बंधू मित्र गुरु असे मानत असू तर वरील वाक्य लक्षात घेतले पाहिजे की आपल्यावर कोणी कितीही आरिष्ट आणले, जारण मारण उच्चाटन प्रयोग केले तरी त्याचा स्वामी भक्तांवर सेवेकऱ्यांवर काहीही असर होणार नाही. स्वामी सेवेकऱ्यांच्या केसालाही धक्का लागू शकणार नाही. 2. दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे जर आपण एकीकडे स्वामींना सर्वस्व अर्पण केले, स्वामींना गुरु केले आणि दुसरीकडे आपण बाबा बुवा तांत्रिक मांत्रिक ज्योतिष यांच्याकडे जातो, तसेच स्वामींना एकीकडे गुरु मानतो आणि दुसरीकडे इतर देवांना पण नवस सावस करत बसलो तर एक लक्षात घ्या, एकदा का आपला ताबा स्वामींनी घेतला की दुसरी कोणतीही देवता आपला ताबा घेऊ शकत नाही. कारण स्वामी हे उच्च कोटीतील देवता आहे, मूळ पुरुष आहे. त्यामुळे जर एवढ्या वरच्या उच्च कोटीतील देवताकडे आपला ताबा असेल तर मग इतर देवता त्यात ढवळाढवळ करत नाही. आणि एवढी उच्च कोटीच्या देवताकडे आपला ताबा असेल तर तो तेवढी परीक्षा तर घेणार. इतर देवता झटकन प्रसन्न होतात पण ते सुख थोड्या काळासाठी असत आणि स्वामी लेट पण थेट. त्यामुळे स्वामींना सर्वस्व अर्पण करा. स्वामी परीक्षा घेतील खूप पण मग त्या याच जन्माचे नाही तर पुढील अनेक जन्माचे प्रारब्धाचे कल्याण करतात. स्वामी योग्य वेळी योग्य ते देतात, ते पण कायम स्वरूपी असत. त्यामुळे आपणच ठरवा की स्वामींना आपला ताबा द्यायचा की इकडे तिकडे डोके आपटात फिरायचे हे आपणच ठरवा. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. नारायणी गुरुमाऊली.